भाईंदरमध्ये दुरुस्ती कामादरम्यान घरातील स्लॅब कोसळून कंत्राटदार आणि कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरिराम चव्हाण वयवर्ष 55 आणि मखनलाल यादव वयवर्ष 26 अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भाईंदर पूर्व येथील श्रीनाथ ज्योती या इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या विनय कुमार त्रिपाठी यांच्या घरी अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट त्यांनी हरिराम चव्हाण यांना दिले होते. दरम्यान रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास हे काम सुरू असताना किचनमधील पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या भिंतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. या ढिगाऱ्याखाली कंत्राटदार हरिराम चव्हाण आणि कामगार मखनलाल यादव आणि आकाश यादव अडकले होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच जवानांनी तिघांना ढिगाऱ्यातून काढून रुग्णालयात हलवले. मात्र यात हरिराम चव्हाण आणि मखनलाल यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. तर आकाश यादव हा यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाईंदरमधील इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेतील इमारत ही 5 मजली असून ती फारच जुनी झाली आहे. त्यामुळे इमारतीचा संरचनात्मक अहवाल काढण्याचे आदेश मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकरी यांनी दिले आहेत. या ठिकाणी आतल्या साईडला पाण्याची टाकी जी ठेवतात ना, त्या ठिकाणी त्यांनी कधी काम चालू केलं होतं. तर काही दुरुस्ती परवाना नव्हता आमचा, परंतु त्यांनी चालू केलं होतं काम. ते आम्ही काम थांबवलं पण होतं सोसायटीच्या तक्रारीनुसार, परंतु ते परत त्यांनी चालू केल्यामुळं आणि त्याचा सपोर्ट काढल्यामुळे तो स्लॅब खाली पडला. आणि स्लॅब खाली पडल्यामुळं साधारणतः एक 4 बाय 10चा स्लॅब असा होतो. तो त्याच्या खाली 2 मजूर सापडले आणि त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. त्यांना ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये. दवाखान्यातून रिपोर्ट आल्यानंतर सांगा.